नमस्कार, माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। श्री स्वामी समर्थ, जी स्वामी समर्थ या गोड शब्दाने आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करणार आहोत आणि अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। ती म्हणजे जर तुमच्या हाडामध्ये कॅल्शियमची कमतरता असेल तर कोणती लक्षणे दिसून येतात किंवा कॅल्शियम कमी का होते, ही संपूर्ण माहिती जी आहे ती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। सगळ्यात पहिले कॅल्शियम म्हणजेच काय, तर कॅल्शियम म्हणजे आपल्या शरीरात असलेलं खनिज म्हणजेच कॅल्शियम। कॅल्शियम जे आहे ते कमतरतेचं कारण काय, तर कॅल्शियम जे आहे ते आपल्या शरीरात तयार होत नाही। जे आपण आहार घेत असतो त्यामधून शरीर जे आहे कॅल्शियम जे आहे ते शोषून घेते। त्याच पद्धतीने जसं वय वाढत जाते त्या पद्धतीने कॅल्शियम जे आहे आपल्या शरीरात कमी होत असते। कॅल्शियम सर्वाधिक आपल्या हाडांसाठी आणि दातांसाठी अत्यंत महत्त्वाचा घटक मानण्यात आलेला आहे। कॅल्शियम आपल्या शरीरातील पाचनक्रिया सुधारते। त्याच पद्धतीने कॅल्शियम जे आहे हृदयविकार जे आहेत ते होऊ देत नाही व रक्तभिसरण क्रिया जी आहे ती सुरळीत चालावी म्हणून कॅल्शियमची सर्वात मोठी मदत आपल्याला होत असते। बघा, कॅल्शियमचे असे काही लक्षणे आहेत जे आपण आता पुढे पाहणार आहोत। त्यामध्ये सगळ्यात पहिले लक्षण म्हणजे हाडामध्ये स्नायूंमध्ये अंकुचन म्हणजेच की हाड जे आहेत ते आखडणे। त्याच पद्धतीने गुडघेदुखी, कंबरदुखी, सांधेदुखी हे जे लक्षणे आहेत ते अर्थातच जे आहे कॅल्शियमच्या कमतरतेमुळे जाणवत असतात। त्याच पद्धतीने कॅल्शियममुळे जे आहे कॅल्शियमची जर कमतरता असेल तर आपल्या हाडांवर सूज येते किंवा हाडांची झीज सगळ्यात मोठी जास्त प्रमाणात होत असते। दातांमध्ये सुद्धा जे आहे ते लक्षणे दिसून येतात। दात जे आहेत ते पिवळे व्हायला लागतात किंवा दाताचे दुखणे सगळ्यात मोठ्या प्रमाणात दिसून येतात। दात पिवळे पडणे, दातांचे दुखणे सगळ्यात महत्त्वाचं जे आहे कॅल्शियमची कमतरतेचं म्हणून लक्षण ओळखले जाते। त्याच पद्धतीने स्त्रियांमध्ये जे आहे कॅल्शियमची कमतरता सगळ्यात मोठ्या पद्धतीने जाणवते। जसं वय वाढत जाते तसं कॅल्शियमची कमतरता जर होत असेल तर नियमित पाळी न येणे, पोटामध्ये दुखणे, रक्तस्राव कमी होणे, अशक्तपणा वाटणे, व्यवस्थित झोप न लागणे, हे सर्व जे लक्षणे आहेत ते अर्थातच कॅल्शियमच्या कमतरतेमुळे होत असतात। कॅल्शियमच्या कमतरतेमुळे जे आहे आपल्याला झोप व्यवस्थित लागत नाही, आपलं पोट जे आहे सतत दुखत असतं। म्हणजे जर पाळीचा टाइम चालू असेल, जर पाळी व्यवस्थित येत नसेल तर त्यामध्ये आपलं पोट दुखण्याचं प्रमाण जास्त वाढतं। तसेच पचनक्रिया जी आहे, पचनशक्ती कमजोर व्हायला लागते, पचनक्रिया बिघडते। त्यामुळे कॅल्शियम जे आहे ते व्यवस्थित आपल्या हाडांपर्यंत पोहोचत नाही। त्यामुळे अर्थातच हाड जे आहे ते ठिसूळ होतात व हाडांची झीज सगळ्यात मोठ्या प्रमाणात होत असते। कॅल्शियमच्या कमतरतेमुळे व्यवस्थित झोप लागत नाही, केस गळती सुरू होते आणि थोडं जरी काम केलं तरी थकवा जाणवते। ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या कॅल्शियमच्या कमतरतेमुळे आपल्याला सतत जाणवत असतात। जर तुमच्या शरीरात सुद्धा कॅल्शियमची कमतरता वाटत असेल तर ह्या गोष्टी हळूहळू जे आहेत ते चालू व्हायला लागतात। बघा, तसेच कॅल्शियम जर अत्यंत कमी झाले असेल तर खूप मोठ्या प्रमाणात आपल्या शरीरावर त्याचा दुष्परिणाम होतो। म्हणजेच की हाड तर ठिसूळ होतातच, थोडे जरी आपण पडलं तर हाडामध्ये क्रॅच येणे किंवा हाडे जे आहे ते फ्रॅक्चर होण्याचे प्रमाण सुद्धा वाढतात। तसेच जे आहे कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडांची झीज सगळ्यात मोठी जास्त होते। त्यालाच जे आहे हायपोकॅल्शियमिया असे म्हणतात। हा आजार आपल्याला डॉक्टर लोक बऱ्यापैकी सांगत असतात। जर आपल्या कॅल्शियम कमी झाले असेल तर हाडांची ठिसूळ मोठ्या प्रमाणात झाले असेल तर नक्कीच आपल्याला अशा पद्धतीचा आजार सांगण्यात येतो। तर हे काही नसून कॅल्शियमची कमतरता आहे असं मानण्यात आलेलं आहे। त्याच पद्धतीने जे आहे कॅल्शियमची झीज भरून तर जे आहे ते आपण आहारामधूनच काढू शकतो। आपण कोणत्याही जे आहे शरीरात तयार होत नाही, त्यामुळे चांगला आहार घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे। त्याच पद्धतीने जर हाडामधलं कॅल्शियम कमी झालं असेल तर बीपी वाढणे किंवा हृदय दुखणे, त्याच पद्धतीने जे आहे छाती सुद्धा आपली कधी कधी दुखत असते। हे सगळे जे लक्षणं आहेत ना ते कॅल्शियमच्या कमतरतेमुळे जाणवतात। त्याच पद्धतीने आपण बघणार आहे की सर्वात महत्त्वाचं कारण कॅल्शियम का कमी होते तर तो आता आपण बघणार आहे। ते म्हणजे व्यवस्थित आहार न घेणे।
व्यवस्थित आहार न घेणे म्हणजे जो आपण आहार घेतो तो व्यवस्थित नसणे, म्हणजे त्यामध्ये जे आहे सगळं प्रोटीन, आयरन, मिल्क मिनरल्स त्याच पद्धतीने आवश्यक घटक जे असतात ते जर आपण व्यवस्थित नाही घेतले तर अर्थातच कॅल्शियमची कमतरता सगळ्यात मोठ्या प्रमाणात भासते. कॅल्शियमची कमतरता जी आहे ती म्हणजे जर आपण जास्त साखर किंवा मीठ खाल्ले तर कॅल्शियम जे आहे ते आपल्या शरीरातून शोषलं जात नाही आणि व्यवस्थित हाडापर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे कॅल्शियमची कमतरता जी आहे ती भासली जाते. कॅल्शियमची कमतरता होऊ नये त्याच्यासाठी मीठ आणि साखरेचं प्रमाण अगदी कमी ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. तसेच लहान मुलांमध्ये कॅल्शियमची कमतरता असेल तर त्यांमध्ये उंच जे आहे बघा, मुलांची जी उंची आहे ती खुंटते, उंची वाढत नाही व दातामध्ये जे आहे त्यांच्या दिसून येतं की दात पिवळे होणे, दात किडणे, हे जे सगळे प्रकार आहेत ते कॅल्शियमच्या कमतरतेमुळे दिसून येतात. तसेच शरीरामध्ये जर व्हिटॅमिन्स सी, डी, ई, के हे घटक जर कमतरता असेल तर आपल्या शरीरातलं मॅग्नेशियम जर कमी असेल तर आपल्या शरीराला व्यवस्थित पोषण तर भेटतच नाही, पण कॅल्शियम सुद्धा व्यवस्थित पोहोचत नाही. त्यामुळे हाडे ठिसूळ होतात व कॅल्शियमची कमतरता नेहमीच भासत असते. हे सगळे जे घटक आहेत ते वाढवण्यासाठी व्यवस्थित आहार खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही जर चांगल्या पद्धतीने आहार घेत असाल आणि त्यामध्ये मीठ आणि साखरचे प्रमाण कमी ठेवत असाल तर नक्कीच तुमच्या कॅल्शियममध्ये जे आहे मोठ्या प्रमाणात वाढ होण्यास मदत होत असते. बघा, त्याच पद्धतीने जे आहे कॅल्शियमची कमतरता जी आहे सगळ्यात जास्त स्त्रियांमध्ये आणि छोट्या मुलांमध्ये जी आहे ती दिसून येते. तसेच जर वयाच्या 70 वय जे पुरुषांमध्ये होतं त्यानंतर त्यांना सुद्धा कॅल्शियमची कमतरता जी आहे ती जाणवायला लागते. आता ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा आपण आपल्या शरीराकडे लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे. वाढत्या वयानुसार अनेक जे आहे आपल्या शरीरावर परिणाम होत असते आणि ते आपल्याला चांगला अभ्यास केला तर जाणवते. या सगळ्या गोष्टींसाठी शरीराकडे लक्ष देणे खूप महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला या सगळ्या गोष्टी जाणवत असेल तर विचार करत न बसता उपाय करणं कधी सुद्धा महत्त्वाचे मानण्यात आलेले आहेत. बघा, तुम्हाला जर ही माझी छोटीशी माहिती आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला सांगा की तुम्हाला ही माहिती उपयोगी आहे किंवा नाही.